स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी इद्रिस नाईकवडी यांना आमदारकी दिली. अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडतील म्हणून ही आमदारकी दिली, परंतु आमदार इद्रिस नाईकवडी यांनी अल्पसंख्याक समाजाबद्दल एकही मुद्दा उपस्थित केला नाही. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी सांगली जिल्हा शहर कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी केलाय. जमील बागवान म्हणाले, आमदार इद्रिस नाईकवडी हे महाआरोग्य शिबिर घेत आहेत. ते सर्व ढोंग असून आमदारकी वाचवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. आमदार इद्रिस नाईकवडी यांनी प्रभाग 6 मध्ये काँग्रेसचं काम केलं, प्रभाग 7 मध्ये बीजेपीचं काम केलं, प्रभाग 5 मध्ये करंज आमदारच्या विरोधात काम केलं. आमदार इद्रिस नाईकवडी यांनी पक्षाचे काम इमानदारीनं केलं असतं तर महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचं असता. स्वर्गीय अजितदादांनी मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाचा फायदा व्हावा म्हणून आमदारकी दिली. त्यांनी दादांच्या विरोधात जाऊन पक्षाच्या विरोधात जाऊन काम केले असा आरोपही जमील बागवान यांनी केलाय. ते पुढे म्हणाले, आमदार इद्रिस नाईकवडी यांना 2 वर्षांसाठी आमदारकी दिली होती. त्यांचा राजीनामा मागितला होता. स्वर्गीय अजितदादा आणि आमदार जयंत पाटील यांनाही फसवलंय. मुस्लिम समाजाचं नाव बदनाम होते. दादांवर तुमचं खरं प्रेम असेल तर तुम्ही आमदारकीचा राजीनामा राज्यपालांकडे द्या असंही जमील बागवान म्हणाले. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार इद्रिस नाईकवडीनं जो आरोग्य शिबिर घेतलं आहे ते एक ढोंग आहे. आमदारकी वाचवण्यासाठी घेतलेलं हे आरोग्य शिबिर आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अल्पसंख्यावर खास करून मुस्लिम समाजावर जास्त प्रेम करत होते. सभागृहामध्ये अल्पसंख्याचा एकही आमदार नाही, मुस्लिम समाजा एकही आमदार नाही. अजितदादा पवारला 2 वाटेला आमदार आले, त्यातले एक आमदार मुस्लिम समाजा अल्पसंख्याला इद्रिस नाईकवडीला दिलं. इद्रिस नाईकवडीला आमदारकी दिल्यानंतर 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार इद्रिस नाईकवडींनी सभागृहामध्ये मुस्लिम समाजासाठी व अल्पसंख्याच्या समाजासाठी एकही कुठला प्रश्न मांडला नाही. म्हणून कैलासवासी अजितदादा पवार इद्रिस नाईकवडीवर नाराज होते. त्याच्यानंतर 9 डिसेंबरला दादा मिरजेमध्ये आले. महापालिकेची इलेक्शन होती, निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये शरद जाधवच्या घरी मी, दादा आणि कार्यकर्ते थांबले होते. दादाने मला विचारले, अरे जमील, इद्रिस का विरुद्धमध्ये काम करतो आहे काय? मी म्हटलो, दादा होय. ठीक आहे, मी संध्याकाळी त्याला सांगून जातो, उद्या तुम्ही मला जरा फोन करून सांगा दुरुस्त झाल्या का नाही. ठीक आहे म्हटलो. दुरुस्त का झालेलं नाही. 10 डिसेंबर होतं, रॅली आमची होती. मी दादाला पियाला फोन लावलो. त्यांचं पियेचं नाम होतं चोबी म्हणून. चोबीन मला फोन म्हटले, दादा पण रॅलीमध्ये आहे, तुम्हाला 10-15 मिनटात फोन करतील. मग चोबी पियेचा यांचा फोन आला. दादा मला म्हटले, जमील बाबांना बोला. मी म्हटलो, साहेब सुधारणा काय झालेलं नाही, दुरुस्त काय झालं. काय म्हणता? हां, माझ्या पक्षाच्या विरुद्धमध्ये काम करता, मला असं चालणार नाही असं रागाच्या भरात बोलून त्यांच्या पियाला म्हटले, लाव रे इद्रिसला फोन. इद्रिसला फोन लावलं गेलं. काय त्यांचं बोलणं झालं. 11 डिसेंबरला इद्रिसबाईनं आपल्या ऑफिसमध्ये पत्रकार म्हणजे मेळावा घेतला. कार्यकर्त्याला बोलवलं आणि एक ढोंग म्हणून, हिला म्हणतात की ढोंगी बाबा म्हटलं तर पण का वावगं ठरणार नाही, एक ढोंग म्हणून राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकाला बसविलं आणि माझा पाठिंबा म्हणून व्हिडिओ शूटिंग काढून अजितदादाला पाठवण्यात आलं. प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेसचं काम केलं. प्रभाग क्रमांक 7 मध्ये BJPचं काम केलं. प्रभाग क्रमांक 5 मध्ये करंज आमदारच्या विरुद्धमध्ये काम केलं. खरं बघायला गेले तर दादाला इद्रिसबाईकडनं फार मोठी अपेक्षा होती आणि इद्रिसबाईनं जर दादाचा मान सन्मान ठेवून पक्षाचं काम बरोबर इमानदारीने जर केलं असता तर आज महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या ठिकाणी बसला असता. ज्या माणसानं, ज्या दादानं आमदारकी दिली की मुस्लिम समाजाने अल्पसंख्याक समाजाचा फायदा होऊ दे म्हणून, सभागृहामध्ये विषय मांडू दे म्हणून, त्या माणसानं दादाच्या विरुद्धमध्ये जाऊन, पक्षाच्या विरुद्धमध्ये जाऊन हे काम केलं. 27 जानेवारीला दादाचा वेळ घेऊन मी
दादाला भेटायला गेलो 27 जानेवारी. मी आणि तुमच्यातलंच एक पत्रकार माझे मित्रबंधू होते, जाऊन भेटलो. 27 जानेवारीला सकाळी 11 वाजता मला मंत्रालयात दादाची माझी गाठ झाली. माझं काय काम होतं मी दादाला देतो. दादाने वाचून बघितले, जमीलभाई बरोबर आहे. दादाने मला सांगितले, जमील सांगलीतले एक 4 पदाधिकारी माझ्यापाशी बारामतीला आलेले होते आणि इद्रिस नायकवाडीबद्दल मला सगळं तिने काय सांगायचं ते सगळं सांगितलं. 10 किंवा 11 फेब्रुवारीला तुम्हाला फोन करतो या आणि आपण काय ते बघूया. याचा अर्थ असा की 10 किंवा 11 तारखेला दादा इद्रिस नायकवाडी यांचा राजीनामा घेणार होते. मुस्लिम समाजाला खास करून मुस्लिम समाजचा कुठलाही लहानचा लहान कार्यकर्ता असो किंवा मोठा कार्यकर्ता असो, दिलेला शब्द हा पूर्ण करत असतो. इद्रिस नायकवाडीनं 2010 साली जे महापौर पद जयंतराव पाटील साहेबांनी तिला दिलं, 1 वर्ष किंवा 1.25 वर्षासाठी दिलं. ज्या वेळेला राजीनामा द्यायची वेळ आली तेव्हा पसरी खाल्लं गेलं. आतासुद्धा अजितदादा पवार यांनी तिला 2 वर्षासाठी आमदारकी दिलेली होती, त्याचा साक्ष मी आहे. माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे. स्वतः इद्रिस नायकवाडीनं मला दादानं 2 वर्षासाठी आमदारकी दिली, त्यातलं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे असं तिनं या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. जर दादाची खरं जयंती करायची असेल, दादावर खरं तुमचं प्रेम असेल तर अजूनसुद्धा वेळ गेली नाही. मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा असेल तर अजून वेळ गेलेली नाही. अजूनसुद्धा तुम्ही जाऊन राज्यपालकडे राजीनामा देऊ शकता, वहिनीकडे राजीनामा देऊ शकता. मागितलेलं हे खरं आहे, परंतु मुस्लिम समाजाचा धाक दाखवून, अल्पसंख्याच्या समाजाचा धाक दाखवून वेळ मारून घ्यायचं काम चालू आहे. आणि मी ह्या तुमच्या माध्यमातून वहिनीला आणि पार्थदादाला सांगू इच्छितो की मुस्लिम समाज व अल्पसंख्याक समाज अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या पाठीशी आहे, वहिनीच्या पाठीशी आहे आणि पार्थदादाच्या पाठीशी आहे, असं ढोंगी बाबाच्या पाठीशी नाही. आणि जर खरं आंब्याच्या पेटीमध्ये एखादा कुचका आम असतो, ते कुचका आम काढून टाकल्यानंतर पेटी स्वच्छ होत्या, तसं हे कुचका आम मुस्लिम समाजामध्ये आहे, याला काढून टाकलं पाहिजे तर पेटी स्वच्छ होईल. आणि समाज जेवढा आहे आणि जोरानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं राहील. आमचा मुस्लिम समाज एवढं नाराज झालेला आहे की समाजाचं नाव बदनाम करण्याचं काम हे आमदार इद्रिस नायकवाडींनी केलं. मला पाडलेलं नाही, मी उभारलेलं नाही, तर मला पाडायचा संबंधच काय येत आहे? सीट बीट काय नाही. माझी मिसेस उभारलेली होती इलेक्शनला, पाडलेलं बिडलेलं काय नाही. इद्रिस नायकवाडनं पाडलेलं नाही, लोकांनं मला पाडलेलं, म्हणजे मतदार माझी हिंदू पाडलेली, मला इद्रिस नायकवाडनं पाडलं. इद्रिस नायकवाडी एवढं मोठा नाही की त्याच्या इद्रिस नायकवाडी वार्ड नंबर 6मध्ये त्याचं चाललं असतं तर लक्षात घ्या, त्यांनी त्यांची घरातली सीट उभा केली असती. सीट उभा केलेली नाही, नुसता तिनं काम काँग्रेसचं काम बरोबर विरोध केलेला आहे ना. पक्षाच्या विरोधमध्ये 6 नंबरमध्ये काम केले, सगळं तुम्हाला माहीत आहे, मी सांगायची गरज नाही. 7मध्ये BJPचं काम केलेलं आहे, 5मध्ये करंज आमदारचं काम केलेलं आहे. अहो, ज्या माणसानं तुम्हाला आमदारकी दिली, करंज आमदार, तुम्ही ज्या माणसानं तुला आमदारकी केलं त्यांचं तर जरा भान राखा. आणि 27 जानेवारीला मी दादापाशी गेलो. दादाची माझी चर्चा झाल्यानंतर खरं जर बघायला गेलं तर 5 वाजता मी इथं आलो. कुठं आलो? प्रवास करून. सकाळी 9 वाजता मला कळालं की दादाचं दुःख निधन विमानाने अपघातामुळे झालं. पूर्ण महाराष्ट्र दुःखात होतं, त्यांचे विरोधकसुद्धा दुःखात होतं की एक नेता, जे सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता आज आपल्यापासून गेलेला आहे, म्हणून दुःखात होतं. पूर्ण महाराष्ट्र असून दे, पूर्ण देश म्हटलं तर वावगं ठरणार. आणि खास करून मुस्लिम समाजावर प्रेम करणारा, अल्पसंख्यावर प्रेम करणारा दादा आज आमच्यातनं निघून गेला. आम्ही दुःखात होतो. आणि सगळ्यात जर खुशी जर कोणाला झाली असेल त्या दिवशी 28 तारखेला तो आमदार इद्रिस नायकवाडीला झाली. का? की माझा राजीनामा होणार नाही. आजसुद्धा आम्हाला असं वाटतं की दादा आमच्यातच आहेत. कधीही मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, मी जर दादाला फोन लावलं की दादा जमील, हां बोला जी, जमील जी म्हणून मला शब्दसुद्धा कधी बोललेलं नाही.
27 जानेवारीला मी दादापाशी बसलो, माझा फोटो आहे तुम्हाला दाखवतो. मी शरद सातपुते पण माझ्याबरोबर होता. माझ्यावर काय बितलं ते मला माहीत. 3 दिवस 4 दिवस मी घराच्या बाहेर निघालो नाही. प्रसादच्या माध्यमातून वहिनीला आणि तुम्ही पार्थदादाला सांगू इच्छितो की मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी आहे, अल्पसंख्याक समाज तुमच्या पाठीशी आहे. पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आमची काय नाही. मी पार्थदादा वहिनीपाशी पहिला अजितदादा पवारपाशी मी पत्र दिलेलं आहे आणि पार्थदादापाशी पण पत्र दिलेलं आहे, वहिनीला पत्र दिलेलं आहे. पदाधिकारी एकत्र येऊन या विरोधात काय तक्रार? 100% पदाधिकारी सगळं मला सांगितलेलं आहे, जमीलभाई तुम्ही पळवा, तुमच्या आम्ही पाठीमागं आहे काय. आणि खरं बघायला गेलं तर हे बघा, तुम्ही माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे,